वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमध्ये सगळ्यांनीच एक व्हिडिओ पाहिला असेल. दुर्गा खर्डे नावाच्या एक पोलीस उपनिरीक्षक आहेत. त्यांनी त्यांची नेमप्लेट एका तक्रारदार महिलेच्या दिशेने रागाने फेकून मारली. शिवाय त्या तक्रारदार महिलेशी अत्यंत चिडलेल्या स्वरामध्ये मोठ्या आवाजात बोलत होत्या आणि विचित्र हावभाव देखील त्यांनी केलेले होते. त्या व्हिडिओतून एक प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलाय की पोलिसांचं नागरिकांशी असलेलं वागणं. कित्येक नागरिकांना असा अनुभव येतो कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर की तक्रार नोंदवायला गेल्यानंतर 3-3, 4-4 तास बसवून ठेवण्यात येतं. जो तक्रार नोंदवायला आलाय त्याच व्यक्तीला कधी कधी आरोपी असल्यासारखं वाटतं. म्हणजे अत्यंत विचित्र वागणूक ही पोलिसांकडनं असते. कधी कधी हा प्रश्न पडतो की पोलीस ज्यावेळेस हे जे पोलीस कर्मचारी पोलीस आज जे बनलेले आहेत ते ज्यावेळेस पोलीस नव्हते त्यावेळेस त्यांचं वागणं आणि पोलीस झाल्यानंतरचं वागणं हे एवढं बदलतं की काय विचारायला सोय नाही. म्हणजे दुर्गा खर्डे हे केवळ एक उदाहरण झालं, अशी 100 उदाहरणं महाराष्ट्रामध्ये सापडतील. म्हणजे पोलिसांचं हे वागणं नागरिकांशी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन का होतंय की पोलीस डायरेक्ट नागरिकांशी आलेरावीच्याच भाषेत बोलतात. तक्रार कार्यालयाला माणसाला तासनतास बसवून ठेवलं जातं, कोणाचं काही म्हणणं देखील ऐकून घेतलं नाही. म्हणजे ट्रॅफिक पोलिसांची तर बातच वेगळी, त्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. म्हणजे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींवर वचक नेमका काय राहणार. म्हणजे दुर्गा खर्डे यांनी ज्या पद्धतीने तो बॅच फेकला, एक तर निश्चित की त्यांना नोकरीची गरज नाही आणि त्यांना त्या वर्दीची कदर देखील नाही. कारण नोकरीची गरज आणि वर्दीची कदर जर असती तर त्या अशा वागल्याच नसत्या. तुम्ही बॅच स्वतःचा फेकून मारताय नागरिकांना, ही एवढी मस्ती आली कुठून. आणि विशेष म्हणजे त्यांचे इतर जे सहकारी होते ते दुर्गा खर्डे यांना आवरण्यापेक्षा व्हिडिओ काढण्यातच मग्न होते. तुम्ही बघू शकता एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ काढतोय त्याच्यामध्ये. म्हणजे ते हेच बघत होते आणि वर हे नागरिकांना म्हणतात की जावा तुम्हाला कुठं तक्रार करायची ती करा. म्हणजे हे पोलिसांचं जे वागणं आहे हे खरंच अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हा प्रश्न पडतो की पोलीस सेवेत गेल्यानंतर असं काय होतं की या सगळ्यांनाच एवढा माज येतो. जय महाराष्ट्र.